नमस्कार मित्रांनो, मी अविनाश ठाकर तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये द रोड यात्रेमध्ये। मी आज आलो आहे रवळनाथ मंदिरासाठी खारेपाटणला। 72 गावांचं आणि 72 मानकऱ्यांचं हे एक मंदिर आहे असं बोललं जातं। खूप मोठं आणि भव्य मंदिर आहे। त्या मंदिराच्या दर्शनाला मी आज आलो आहे। तुम्ही बघू शकता पाठी मंदिर आहे, त्या दर्शनात आलो आहे। आम्ही आता दर्शन घेतलं। पुजाऱ्यांना विचारलो की ते शूट करू शकतो का, तर त्यांनी सांगितले बाहेरून करू शकता। आतमध्ये मूर्तीची या गाभाऱ्याचं शूट करायला अलाउड नाही आहे, त्यामुळे मी बाहेरूनच शूट करतो आहे। कालभैरवाचं मंदिर आहे, खूप भव्य असं आणि खूप सुंदर असं मंदिर आहे। खूप सुंदर मंदिर आहे, खूप असं स्पेसेस असं मंदिर आहे। आजूबाजूला खूप चांगलं जागा आहे, स्पेस आहे गाड्या पार्क करायला। इथली लोकही खूप चांगले आहेत, ते पूजा करायला आलो त्यांनी खूप चांगलं हे केलं, असं मार्गदर्शन चांगलं होतं। मग दर्शन घ्यायचं होतं तर बोललो चला जाऊया। आता आलो होतो पाडव्यासाठी गावाला, तर मग बोललो ते दर्शन घ्यायला जाऊ। सुंदर असं मंदिर तुम्ही बघू शकता, ह्या मंदिराचं हे आणि आजूबाजूचा परिसर असं म्हणजे एकदम सुंदर असं हे। ते त्यांनी होळी जाळलेली आहे, होळी लावलेली आहे, ते त्याचं एंट्री आहे। आपण आता आतमध्ये एंट्री करूया। नमस्कार मित्रांनो, मी आता कालभैरवाच्या मंदिरातून पुढे राजापूरच्या गंगेला आलो आहे। आता मी चाललो आहे राजापूरच्या गंगाचे दर्शन घ्यायला। राजापूरची गंगा आली आहे तर म्हटलं दर्शन घेऊन जाऊ। मुंबईवरून राजापूरला आलोच आहे गावाला, तर मग दर्शन घेऊन पुढे जाऊ आपण। तर मग चला तुम्हालाही मी दाखवतो राजापूरच्या गंगेचं दर्शन घेतो। चला तर मग आपण भेटूया। तुम्ही बघू शकता आता इथून हा गेट आहे राजापूरच्या गंगेला जाण्याचा। इथून आतमध्ये एंट्री करायची असते। पुढे कुंड असतील वेगवेगळी, दर 3 वर्षानंतर इथे गंगा प्रकट होते। यावर्षी प्रकट झाली आणि मी योगायोगाने पाडव्यासाठी गावाला आलो होतो, तर बोललो आलो आहे गावाला तर जाऊ गंगेला, गंगेचं दर्शन घेऊन येऊ। मग आता चाललो आहे। उत्सव आहे वाटतं, सगळं ढोल ताशे वाजत आहेत। गंगेचं असं मार्केट लागलं आहे, वेगवेगळी दुकान आहेत।
सगळे लोक आंघोळ करायला जातात. गाईच्या मुखातून पाणी पडत असतं, ते सगळे आंघोळी वगैरे करतात. ते बघू शकता तुम्ही. मी पण तिथे थोडंसं पवित्र ते गंगामाईचं पाणी घ्यायला जातो. सगळे लोक बघू शकता. ती बघू शकता ते वेगवेगळे कुंड आहेत, त्यात पाणी आहे. तसं तिथे सगळे लोक, छोटी मुलं, सगळे पवित्र गंगामाईची 7 कुंड आहेत, त्यात आंघोळ करत आहेत. हे असं इथे मंदिर आहे, हे वडाचं झाड आहे आणि इथे छोटासा अशी जत्रा बाजार भरलेला आहे, वेगवेगळी दुकानं लागली आहेत. हे गंगामाईचं मंदिर. आता गंगामाईचं दर्शन घेऊन मी आलो आहे धूतपापेश्वर मंदिरात, राजापूरचं धूतपापेश्वर मंदिर. आता त्याचं बांधकाम चालू आहे, नवीन काम पुन्हा हे काम चालू आहे, त्याचं सगळं बांधकाम चालू आहे, जीर्णोद्धार चालू आहे त्याचा. हे असं सगळं काम चालू आहे त्याचं मंदिराचं. आता आपण जाऊया मंदिरात. मंदिरात आपण त्यांचं दर्शन घेऊया. खूप पुरातन आणि जागृत देवस्थान आहे धूतपापेश्वर मंदिराचं. धूतपापेश्वर मंदिराच्या बाजूलाच आहे दत्त महाराजांचं मंदिर. आता आपण तिकडे जाऊया.